ही गाडी आहे फक्त 60,000 रुपये नॉन निगोशिएबल प्राइस मध्ये. 60,000 60,000 60,000 खरं 60,000 नाही अजून 70 पण म्हणले असते. 65 म्हटलं 70 म्हटलं असतं पण आपल्याला द्यायचे फक्त 60,000 नॉन निगोशिएबल. पेट्रोल सीएनजी आणि गाडीची प्राइस करतो आपण 2,35,000 रुपये. 5 सीटरची सोलापूर पासिंग मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे. 99 95 आणि बेस्ट डील 90. चला 90,000 पेट्रोल गाडी इंजिन मध्ये Santro. त्या टायमिंगचा टॉप. आणि मॅक्विले गाडी एकदा टाकी फुल करायची 300-350 किलोमीटर जाते टँक. 1,80,000 मी म्हटलं अडीच तर सांगतील सर आरामात. गाडी घ्यायची फिरांमध्येच घ्यायची. आफ्टर मार्केट ह्याच्यामध्ये वर्क देखील झालेले पॉवर विंडो. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओला तुम्ही भरपूर काय प्रतिसाद दिला, भरपूर काय सपोर्ट दाखवला. तर 70 काय 20 काय 30 सबस्क्रायबर होते. तुम्ही त्याच्यावरनं आज 100 वर आलेले आहेत. तर 100 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत. 100 सबस्क्रायबरची यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही एवढा प्रतिसाद दिला, एवढा चांगला रिस्पॉन्स दिला, तर आपण तुमच्यासाठी अजून एकदा लो बजेटचा गाड्यांचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज आपण आलेलो आहे गीतांग मल्टीव्हील्स पाषाण पुणे या ठिकाणी. आणि आज आपण कुणाला भेटणार आहे? वन अँड ओनली पाटील सरांना. पाटील सर कशा आहात? बस मस्त मजा. ओळख तर आपली भरपूर जुनी आहे, हो वर्षापूर्वीची जुनी आहे. हो. बरं आपण फर्स्ट टाइम आपल्या व्हिडिओवर येत आहे. तर जरा प्रेक्षक मित्रांना इंट्रोड्यूशन द्या आपलं. नमस्कार मित्रांनो, गीतांग मल्टीव्हील्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण ह्या वेळेस पेट्रोल सीएनजी डिझेल गाड्या घेऊन आलेलो आहेत आणि चांगल्या गाड्या, नॉन ऍक्सिडेंटल गाड्या आहेत आणि चांगल्या रेटमध्ये आहेत. आणि आपल्या शोरूम बद्दल थोडं सांगा सर. आपलं शोरूम आहे गीतांग मल्टीव्हील्स, अपोजिट ऑडी शोरूम, पुणे बँगलोर हायवे, पाषाण सुस रोड, खिंड ब्रिज, पाषाण पुणे. आणि किती वर्षापासून आपण यूज कारचा व्यवसाय करताय? आपल्याला जवळजवळ आता 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत या व्यवसायामध्ये. 2012 पासून आपण स्टार्ट केलेला व्यवसाय हा. पहिला आपलं वाकडला होतं, आता इथं पाषाण खिंडीत 2 वर्ष झाले आपल्याला. तर मित्रांनो, ओळख आमची भरपूर जुनी आहे, पण तुमच्यासाठी पाटील सरांना तुम्ही नक्कीच पाहिला असेल भरपूर व्हिडिओमध्ये. तर आपल्या व्हिडिओमध्ये पण फर्स्ट टाइम आलेले आहेत पाटील सर. मग आमच्या व्ह्यूअरसाठी यावेळेस कोणकोणत्या बजेटमध्ये गाड्या घेऊन आलेले? डिझेल आहेत, पेट्रोल आहेत, सीएनजी आहेत. आणि प्राइसिंग काय चालू होणार आहे? प्राइसिंग 60,000 पासून गाडी स्टार्ट आहे यावेळेस आपल्याकडे. पेट्रोल गाडी आणि डिझेल गाडी कमीत कमी 1,35,000 पासून स्टार्ट आहे आपल्याकडे. 2013चं मॉडेल. आणि म्हणजे सगळ्यात स्वस्त गाड्या देणं तुम्हीच ठरवलेले काय? नाही आपला प्रयत्न असतो. आपण प्रयत्न करत असतो की चांगल्या गाड्या चांगल्या किमतीत देण्यात याव्या आणि प्रत्येकाकडे गाडी पोहोचायची. तर आपण त्या हिशोबाने प्रयत्न करत असतो. तर आता स्वस्त काय आपण सांगू शकत नाही, आपल्यापेक्षा अजून स्वस्त देणारे कोण असतील मार्केटमध्ये. पण आपलं एक आहे की आपण चांगल्या गाड्या देतो. आणि मेन रक्षाबंधन येत आहे. मग रक्षाबंधन येतं, लाकडं आपल्या लाडक्या बहिणींसाठी चांगल्या लाडक्या गाड्या आणलेल्या आहेत. रेड कलर मध्ये आहेत, काही ऑटोमॅटिक ऑटो ट्रान्समिशन मध्ये पण आहेत. म्हणजे सर्व ब्रँडच्या गाड्या एकदम कमी किमतीत कमी किमतीत बजेट प्राइस मध्ये भेटून जाईल. लोन सुविधा सोबत सांगून द्या. आपण 2012च्या पुढच्या गाड्यांना लोन करून देतोय. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपलं लोन होत आहे. सिबिलचा काही प्रॉब्लेम असला तरी आपण प्रयत्न करतो त्यांचं लोन करायचा. तर मित्रांनो, सगळी काही फॅसिलिटी सांगितलेली आहे. त्यानंतर मला भरपूर काही गाड्यांची माहिती देणार आहे. तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. पाटील सर, आजच्या व्हिडिओची सुरुवात कोणत्या गाडीपासून करायची? विस्टा देतोय डिझेल 2013ची. चला मग 1,35,000 नॉन नेगोशिएबल प्राइस मध्ये. तर चला तर मित्रांनो, विस्टापासून चालू करू. कारण भारताची आणबान टाटा. शान, टाटाचा मजबूत पत्रा, मजबूत लोहा, हा. गॅरंटेड फुल. मग आपल्याकडे टाटाच्या गाड्या नक्कीच अवेलेबल असतात दर व्हिडिओ मध्ये. हो, आपल्याकडे 2-3 गाड्या तरी असतातच आहेत. आणि विस्टा तर आपल्याकडे कायम असतेच. आता टाटा विस्टा 2013ची सेकंड ओनर, 1,12,000 किलोमीटर चाललेली डिझेल LS TDI मॉडेल आहे. ओके. आणि गाडीची प्राइस कोट करतो आपण 1,55,000. 1,35,000 मध्ये ही गाडी फुल अँड फायनल एकदम नॉन निगोशिएबल प्राइस. टाटा विस्टा 2013ची गाडी 1,35,000 मध्ये घेऊन जावा. आणि पेट्रोल इंजिन मध्ये. डिझेल पेट्रोलच्या प्राइसिंग मध्ये तुम्हाला डिझेल गाडी भेटते मित्रांनो. डिझेल गाडी किंमत मान सन्मान 1,35,000 ला देणार आहे आपण फायनल. 1,55,000 सांगतोय, मान सन्मान करून 1,35,000. 1,55,000 ऑन रोड प्राइस आहे. जे कस्टमर वॉकिंग वगैरे त्यांच्यासाठी 1,55,000 आहे. पण आपल्या व्हिडिओ मार्फत जे लांबून व्ह्युअर्स येतात त्यांच्यासाठी 1,35,000. आणि जे जास्तच आमचे प्रेमळ जवळचे असतील त्यांच्यासाठी काय थोडंफार करूया आपण, काही शक्य होईल करा थोडं. करूया. 1,35,000 त्यात होत जाईल थोडं बहुत. आणि डिझेल इंजिन मध्ये गाडी असेल. गाडीबद्दल थोडं सांगा सर, आतून वगैरे. गाडी इंटिरियर वगैरे बेस्ट कलर मध्ये चांगली गाडी. AC आहे गाडीला, पॉवर शेअरिंग आहे, पावर स्टेरिंग वगैरे. आणि टायर वगैरे कसे? टायर वगैरे चांगले आहेत. गाडीचे 50%च्या पुढे टायर्स आहेत गाडीला. टाटाचा पत्रा मजबूत आहे. बिल्ड क्वालिटी जबरदस्त. टायमिंगला गाडी आलती त्यावेळेस भरपूर चाललेली सर. भरपूर चालली, आता पण भरपूर चालते. अजूनही टाटाच्या गाड्या चालू आहेत. टाटाच्या गाड्यांना चांगली मागणी आहे. टाटा विस्टार आली. सेंट्रो मित्रांनो, सँट्रो आहे 2007ची. पेपर 2027 पर्यंत व्हॅलिड आहेत. ओके. सेकंड ओनर, AC, पॉवर शेअरिंग, फ्रंट टू पॉवर विंडोज, ओरिजिनल कंडिशन मध्ये गाडी आहे. गाडीची प्राइस आहे फक्त 99,000 रुपये. फक्त 99. फक्त 99,000 आहे, ते पण नेगोशिएबल प्राइस आहे. 2007 मॉडेल 99,000 गाडी आहे. की चाललेली किती साधारण? 80,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. आणि ओनर ओनर सेकंड.
आणि कॅश टू कॅश डील मध्ये कॅश टू कॅश डील मध्ये गाडी. नवीन शिकण्यासाठी वगैरे गाडी हवी असेल तर नक्की तुम्ही परचेस करू शकता सँट्रो. ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून एक लो बजेट मध्ये गाडी आहे, एक नाही 2 आहेत ना लो बजेट मध्ये अजून, हा अजून 2 गाड्या आहेत. तर त्याही लाखाच्या आतमध्ये असणार आहेत, त्याही आपण बघणार आहेत. तर बेस्ट डील 99 पेक्षा 95, 90 ला गाडी देऊन टाकू. 99, 95 आणि बेस्ट डील 90. चला घेऊन 90 जाऊ ला पेट्रोल गाडी इंजिन घेऊन मध्ये तर सँट्रो. स्विफ्टचा टॉप मॉडेल घेऊन आलेलो आपण. ZX आहे, सेकंड ओनर. हिला 2 एअरबॅग ABS आहेत, ऑल व्हील कंपनीचे आहेत आणि Okay. गाडीची प्राइस करू तर आपण 2,15,000 रुपये. 2010चा मॉडेल, सेकंड ओनर, पेट्रोल प्लस CNG. पेट्रोल प्लस CNG पेट्रोल प्लस CNG गाडी त्या आहे. टाइमचं टॉप मॉडेल. त्या टायमाचं टॉप मॉडेल. ZX आहे, पॉवर विंडो वगैरे सगळं काही फुल्ली लोडेड आहे सगळं फुल्ली लोडेड गाडी आहे. त्या टायमाला आणि- फुल्ली लोडेड यायची. आणि मॅकविल आहे गाडीला. मॅगविल आहेत, कंपनीचेच आहेत. ZX आहे मॉडेल, टॉप मॉडेल, मॅकविल वगैरे. टायर वगैरे कसे आहेत टायर वगैरे चांगले आहेत, 50% पुढे आहेत. घेऊन काही खर्च नाही कस्टमरला, घ्यायची आणि चालवायची. ॲव्हरेज? ऍव्हरेज काय मारुतीच्या गाड्यांना विचारायची आवश्यकताच नाही. आणि त्यात फुल petrol ऍव्हरेज plus असतो CNG. गाडीला. आणि त्यात पेट्रोल प्लस CNG. त्यात पेट्रोल प्लस CNG. एकदा टाकी फुल करायची 300-350 किलोमीटर जाते टँक फुल मध्ये. तरी साधारण ॲव्हरेज काय असणार? तर CNG ला 30-35 चा ऍव्हरेज पडतो. आणि पेट्रोलला 15-16 चा ऍव्हरेज पडतो. ॲव्हरेज पासून सगळं सांगितलेलं आहे. चालेल किती साधारण? 1,15,000 चाललेली शोरूम हिस्ट्री सेट गाडी अवेलेबल आहे. आणि प्राइस म्हटलं किती? 2,15,000. 2,15,000 मध्ये स्विफ्ट ZX आहे, 2010 मॉडेल. पुढची सर SX4 काय माहिती असणार आहे? SX4 सेलिब्रेशन एडिशन मधली गाडी आहे, डिझेल गाडी आहे. हम्म. 2012 ची फर्स्ट ओनर. गाडीचे किलोमीटर 98,000 आणि गाडीची प्राइस करू तर आपण 2,80,000 रुपये. टॉप एंड मॉडेल आहे. Top 2 end एअर बॅग ABS आहे गाडीला, कंपनीचे अलॉय व्हील्स आहेत या गाडीला. आणि मारुती पार्ट्स वगैरे सगळं काय अवेलेबल होतात? सगळं अवेलेबल, काय प्रॉब्लेम नाही. आणि किंमत किती म्हणते सर? 2,80,000 रुपये निगोशिएबल. मॉडेल 2012 2012. फर्स्ट प्राइस ओनर. पण एकदम बेस्ट दिलेली आहे. हीच जर गाडी तुम्ही हेच मॉडेल, हेच ओनर आणि हेच इंजिन मध्ये तुम्ही जर गाडी पाहायला गेला मार्केटमध्ये कितीला भेटेल सर गाडी? तर ते 3-3.5 लाखाच्या पुढे गाड्या आहेत. स्विफ्ट डिझायर वगैरे घ्यायला गेला तर ते 3.5-4 लाखाच्या पुढे गाड्या म्हणजे लांबनं बघायचं आणि लांबनच निघायचं. लांब. म्हणजे गाड्याचं प्राइसिंग विचारायला जायचंच नाही. तर SX4 ही पण डिझेल इंजिन मध्ये, आणि हिला लोन अवेलेबल आहे. डिझेल मध्ये. हो, डिझेल मध्ये. साधारण लोन किती होऊन जाईल सर? साधारणतः हिला लोन भेटेल 2.25 ते 2 लाखापर्यंत. चला. आणि ती पण MH12 पुणे पासिंग मध्ये. पुणे तर सिंधुदुर्ग पासिंग मध्ये I10 काय माहिती असणार आहे सर? ही टॉप एंड मॉडेल आहे. एस्टा ABS ओके. 2010 ची सेकंड ओनर. 2 एअरबॅग ABS आहे गाडीला. प्युअर पेट्रोल गाडी आहे आणि गाडीची प्राइस बघतो आपण 1,80,000 रुपये फक्त. 1,80,000. मी म्हटलं Yes. 2.5 तर सांगतील सर आरामात. काय होतं 1 सर? लाख जास्त का सांगत नाही तुम्ही गाडीची प्राइस? 2.5 पण सांगितले असते ना तुम्ही. 2.5 पण सांगेल तर काय सांगू शकतो, पण लोकांना पण ते पटायला पाहिजे ना. रक्षाबंधन पण येत असते आणि अं. दर महिन्याला सरांचे 2 व्हिडिओ तर आरामात असतात. तर सेलिंग तुम्ही पाहू शकता. लोकांचे कमेंट असतात की व्हिडिओ युट्यूबला टाकतोय म्हणजे गाड्यांच्या सेल होत नाहीत. तर यांच्या सेलिंग पाहिल्या आणि मार्केटच्या सेलिंग पाहिल्या तर जमीन आसमानचा फरक आहे सर. तरी काही लोक कॉमेंट टाकतात की 2 महिने जुना स्टॉक आहे, 3 महिने जुना स्टॉक आहे. अरे पण हे तर समजा की हा काय वडापाव नाही रोज तळाला रोज विकला. गाडी यायला तर विकायला बनवायला टाइम लागतो. आणि आता काय शोरूम मध्ये गाड्या वर्ष पण थांबलेल्या गाड्या आहेत. बरोबर. मग बोलणाऱ्याला काय आहे, नुसतं हातात मोबाईल आला म्हणून काही फोटो चालवायचे. 3 महिने जुना स्टॉक आणि 2 महिने जुना स्टॉक. जो धंदा करतो त्याला माहिती आहे काय पोझिशन असते सर मार्केटमध्ये. मागच्या व्हिडिओ मध्ये ज्या गाड्या होत्या त्या मोस्टली आता ह्या स्टॉक मध्ये 2-3च असतील. मागच्या येस, stock आता मध्ये. जुन्या स्टॉक मधल्या फक्त 2 का 3च गाड्या असतील आता या. बस. आणि या सगळा फ्रेश सगळा फ्रेश स्टॉक आहे. आपल्याकडे 10-15 गाड्यांची उलाढाल होत असते दर महिन्याला. हा. आपण काय जास्त सांगत नाही, पण एक 10-15 गाड्या आपल्याला जात असतात, येत असतात. चला मग आणि आणि आपला व्हिडिओ जो 15 दिवस महिन्यातून बनतो, पण त्याच्या आतमध्ये बऱ्याच गाड्या येतात आणि निघून जातात. बरोबर. आता एक A स्टार होती, मिस झालेली. 2011 ची गाडी होती, व्हाईट कलर मध्ये. हा. पेट्रोल CNG गाडी आली म्हणजे 3 दिवसात गेली. म्हणजे व्हिडिओ साठी ठेवायची नाही तुमच्या समोर ठेवते आता. व्हिडिओ साठी ठेवलं का आता कस्टमरला द्यायला लागतं ना आपल्याला, काय करणार. ठेवून काय चला व्हिडिओ मित्रांनो, I10 सेकंड ओनर 1,80,000 किमतीत. 1,80,000 निगोशिएबल आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर कंटिन्यू स्टॉक बघायचा असेल तर तुम्ही माझा गीतांग मल्टीव्हील्स फेसबुक पेजला फॉलो करू शकता, इन्स्टाला पण फॉलो करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक आलेली गाडी दिसत जाईल. कारण व्हिडिओ बनायला टाइम लागतो, तर त्या मधल्या पिरियड मध्ये ज्या गाड्या येतात जातात त्या तुमच्या मिस होतात. तर आणि त्या मिस होणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही गीतांग मल्टीव्हील्सचा फेसबुक पेज फॉलो करा, इन्स्टा फॉलो करा. तर इथं या सोशल मीडियाला तुम्ही ऍक्टिव्ह असतात सर, तुम्हाला स्टॉक बद्दल माहिती भेटून जाईल. आणि सर भरपूर बिझी असतात, आम्हालाच टाइम द्यायला जरा वर खाली होते. तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सरांना नक्की सजेस्ट करा की लवकर स्टॉक देऊन या. तर वेंटो सर. व्हेंटो 2011 ची हायलाईन TDI डिझेल गाडी आहे. टॉप एंड मॉडेल आहे डिझेलचा. सेकंड ओनर. फुल शोरूम हिस्ट्री सेट गाडी ही पण. आणि गाडीची प्राइस करू तर आपण 2,80,000 रुपये.
2,80,000. हा, ही फर्स्ट ओनर कंपनी मेंटेन गाडी होती, कंपनी ओन गाडी होती. हा हा हा, नंतर सेकंड ओनर इंडिव्हिज्युअल झालेला आहे या गाडीचा. कंपनीमध्येच दोन हा हा 2011 ची गाडी तर 2022 पर्यंत गाडी फर्स्ट ओनर होती. 2022 मध्ये सेकंड ओनर झाली. प्राइस 2,80,000 रुपये निगोशिएबल. आणि ती हायलाईन मॉडेलची प्राइस आहे. हायलाईन मॉडेल देतो आपण, आणि ती पण सेडान टॉप मध्ये एंड मॉडेल. सेडान मध्ये भरपूर जणांचं स्वप्न असतं गाडी घ्यायची, सेडान मध्येच घ्यायची. तर हा. नक्की सेडान मध्ये वेंटो. आणि ऍव्हरेज 20+ हायवेला. बरं, आणि कुशन कुशन कसे आहेत सर? कुशन क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे. आणि टायर बद्दल कशी Best. माहिती? टायर टायर चारी टायर नवीन आहेत. टायर टाकून हार्डली 10 ते 15,000 किलोमीटर चाललेली असेल गाडी. 10 ते 15,000. सर साधारण टायरची लाईफ काय असते हो? साधारण आता चालवणार आहे, चांगल्या सिटीमध्ये चालत असेल तर गाडी 45-50,000 किलोमीटर चालते एका टायरवर. हम्म. पण रफ रोडवर वापर असेल तर मग ते 40,000च्या आतच ते टायर खराब होऊन जातात. तर 10,000 किलोमीटर गाडी चाललेली टायरवर. हा, अजून 30 ते 35,000 किलोमीटर चालू शकते. आणि एकदम बजेट प्राइस मध्ये हा. वेंटो दिली बजेट मध्ये. आता काय लेटेस्ट मध्ये BX6 वेरियंट मध्ये काय आणली का नाही ऑप्शन? 2018 ची आपल्याकडे सेलेरिओ आहे फर्स्ट ओनर मध्ये, 40,000 चाललेली विथ शोरूम रेकॉर्ड. ऑटोमॅटिक टॉप मॉडेल सेलेरिओ X ZX आहे. आणि गाडीची प्राइस 4,70,000 रुपये. 4,70,000. 4,70,000. 2018 मॉडेल 2018 मॉडेल Automatic ऑटोमॅटिक गाडी. आणि AMT वेरियंट AMT टॉप मॉडेल, टॉप मॉडेल. फुल्ली लोडेड टॉप मॉडेल. फुल्ली लोडेड कंपनीचे सगळे ऍक्सेसरीज आहेत गाडीला, तुम्ही बघू शकता. व्हील कॅप पासून तर जे काही स्पेशल रूफ रेल्स वगैरे आहेत, डोअर वायझर्स आहेत, हे सगळे कंपनीचेच आहेत त्या गाडीला. गाडी इनबिल्ट कंपनीतून झालेली आहे. साधारण लोन किती होऊन जाईल? 4 लाखापर्यंत लोन होऊ शकते या गाडीला. आणि बाकीचं किती भरावं लागेल आता? मग काय 50,000 रुपये घेऊन यायची गाडी घेऊन जायची. फक्त 50,000 डाऊन पेमेंट घेऊन यायचे. BX6 वेरियंट मधली 2018 ची सेलेरिओ घेऊन जायची, ती पण ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये. आणि AMT वेरियंट असणार आहे, पेट्रोल पेट्रोल प्युअर पेट्रोल. साधारण चालेल किती म्हटले तर? 40,000 चाललेली आहे फक्त शोरूम हिस्ट्री सोबत. शोरूम हिस्ट्री सोबत. कमी चाललेली गाडी, एकदम कमी प्राइस मध्ये. सर याचे यूज का नाही हो सर? 40,000 कसं काय याचं यूज का नाही मग एवढं? आता काय प्रत्येकाचा वापरण्यावर आहे. जे IT पर्सन वगैरे IT पर्सनची गाडी आहे. जास्त use त्याच्यामुळे नाही. काय साधारण प्रत्येक नवीनची किंमत काय असत? नवीन ही त्या टायमाला काय 8 लाखापर्यंत होती गाडी 8 लाख त्या टायमिंगला. त्या टायमिंगला. आणि आता सध्याला आता पण तोच रेट चालू आहे. आता मॅन्युअल गाडी मिळते 7-7.5 लाखाला. तर नवीनच्या फील मध्ये तुम्हाला सेकंड हँड गाडी, ती पण चांगल्या पण कंडिशन. आता जे तुम्ही नवीन सेलेरिओ बघाल आणि सेलेरिओ बघाल हम्म. तर लोकांना हीच आवडते. कारण आता नवीन आलेली सेलेरिओ काहीतरी शेप विचित्र वाटतो, गोल काय अंड्यासारखा. लोक म्हणतात काय गाडी बनवली. तर ही पण बजेट प्राइस मध्ये हा. भेटून जाईल. तुमचं सिव्हिल साधारण किती राहायला पाहिजे चांगलं लोन व्हायसाठी? चांगलं लोन होण्यासाठी 700-750 प्लस पाहिजे. पण आपण 600+ वाल्यांना पण करून देतो लोन. जे 19-20 असेल तरी होऊन जाईल. हा, 19-20 19-20 असेल तरी होऊन जाईल. तर 50,000 डाऊन पेमेंट करा, नक्की सेलेरिओ भेटून जाईल. ZX आहे टॉप मॉडेल. Top. आणि ही कोणती आहे सर? एस्टार. A-Star 2012 ची आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे, 1 लाख किलोमीटर चाललेली आहे. पेट्रोल CNG ओके LX आहे, पण कस्टमरने 4 पॉवर विंडो बसवलेले आहेत या गाडीला. ओके. आणि गाडीची प्राइस करतो आपण 2,15,000 रुपये फक्त. 2,15,000. 2,15,000 रुपये. ह्या गाडीला 1.5 लाखापर्यंत लोन होऊ शकतं. 2,15,000. एस्टार घ्यायची, एस्टार घ्या. स्विफ्ट घ्यायची असेल स्विफ्ट देखील घेऊ शकता. मॉडेल त्याचं म्हणजे 2012 2012 मॉडेल आहे. आणि स्विफ्ट 2010चं मॉडेल. 10चा मॉडेल आहे. दोन्ही गाड्या पेट्रोल CNG आहेत. दोन्ही गाड्या पेट्रोल CNG. याला साधारण ॲव्हरेज ह्याचा ॲव्हरेज एकदम पेट्रोलला 20-25चा ॲव्हरेज देते, CNG ला 35+. हा, तर ॲव्हरेज देखील सांगितलेलं आहे. कॅश टू कॅश काय लोन लोन होईल याला. साधारण? साधारणतः 1.5 लाख, 1.25 आसपास लोन होईल. बापरे, म्हणजे एकदम टाईट कंडिशन मध्ये गाडी. आफ्टर मार्केट ह्याच्यामध्ये वर्क देखील झालेले आहे, पॉवर विंडो वगैरे, कुशन्स वगैरे पाहून घ्या. कुशन्स गाडीला मॅचिंग आहेत, ब्लॅक अँड रेडचं कॉम्बिनेशन आहे. आणि त्याचबरोबर स्क्रीन देखील आहे सर. याच टच स्क्रीन अँड्रॉइड सुद्धा आहे त्याला. म्हणजे मस्त गाणे ऐकायचे, शिकणे वगैरे Yes, पाहिजे yes. असेल तर फुल व्हील घ्यायचा गाडीचा. फुल फील घ्यायचा. लॉंग ड्राईव्ह, स्मॉल ड्राईव्ह, कशी ड्राईव्ह करा. तर गाडी अवेलेबल आहे मारुती सुझुकी एस्टार. ती पण पुणे पासिंग मध्ये. पुण्यापासून. चला. तर आता सर लो बजेट म्हटलेले तुम्ही, सगळ्या गाड्या तर लो बजेटच आहेत. असं वाटतच नाही हाय बजेट आहे. तर अजून कोणती लो बजेट मध्ये सगळ्यात स्वस्त कोणती गाडी देताय आता? आता मी देतोय टाटाची नॅनो सिल्वर कलर. सिल्वर कलर मध्ये गाडी आहे. पासिंग नागपूर पासिंगची गाडी आहे, पण पुणे ट्रान्सफर झालेली आहे गाडी. ओके. गाडी 2012 ची आहे, LX मॉडेल आहे, त्यावेळेसचा टॉप एंड मॉडेल आहे हा. AC फ्रंट टू पॉवर विंडो आहे ह्या गाडीला. आणि ही गाडी आहे फक्त 60,000 रुपये नॉन निगोशिएबल प्राइस मध्ये. 60,000. 60,000. 60,000 खरं? 60,000. नाही हो, तुम्ही 70 पण म्हणले असते. 65 म्हटलं असतं, 70 म्हटलं असतं, पण आपल्याला द्यायचे फक्त 60,000 नॉन निगोशिएबल मध्ये. आणि काय म्हणते पॉवर स्टेरिंग गाडीला? नाही, याला पॉवर फ्रंट टू पॉवर विंडोज आहेत, AC आणि फ्रंट टू पॉवर विंडोज आहेत त्या गाडी. मग ही शिकण्यासाठी चांगली आहे का नाही मग सर?
शिकण्यासाठी चांगली आहे, ज्याला रोज वापरायची किरकोळ सिटीमध्ये त्याच्यासाठी चांगली गाडी आहे. आणि तुम्हाला ग्रामीण ठिकाणी गाडी घेऊन जायची असेल ती एकदम बजेट प्राइस मध्ये 60,000ला गाडी भेटून जाईल, टाटाची नॅनो. आणि Nano. सर हीच गाडी जर अदर ठिकाणी वेगळ्या ठिकाणी असती तर याची प्राइस काय राहिली असती साधारण तुमच्या हिशोबाने? आता 70, 75, 80 काही सांगतात लोक. मग आपण 60ला देऊन 60ला देऊन खुश आहे. टाकणार आपण. 60 ला. मार्जिन किती काढता याच्यामागे? आपला नॉमिनल मार्जिन मध्ये असतो. म्हणजे Actually. तुम्ही आणली असेल सर नाही म्हटलं 50 तर हजाराला, नाही, ही डायरेक्ट कस्टमरची गाडी आहे, कस्टमर टू कस्टमर डायरेक्ट सेल आहे. म्हणजे तो आपलं काय मध्ये कामच नाही. आपलं मध्ये काम असतं थोडंफार, काय असं सर्व्हिस चार्ज ते खुशीने हा, लोक बरोबर देतात बरोबर. आपल्याला. मेहनतीचे कष्टाचे पैसे तर हे भेटायला पाहिजे. हो. तर जे कस्टमर टू कस्टमर प्राइसला भेटून जाईल. गाडीचं तुम्ही पेंट वगैरे बघू शकता, 2012 मॉडेल. 2012 मॉडेल. तर ओनर ओनर 3 आहेत या गाडीचे, फुल मेंटेन आहे. फुल मेंटेन गाडी आहे. आणि तुम्ही एक मला मागच्या वेळेस चर्चा झाली आपली हा. i20 चे किती ओनर होते सर? 12 ओनर म्हटले तुम्ही. हो, 12 ओनर ही गाडी ते असतात कसं- मार्केटमध्ये. ते कसं शक्य हो? 12 ओनरची गाडी. आता होते झालेले, काय करणार मार्केटमध्ये असतात ना तशा गाड्या, 12 ओनर, 10 ओनर. 12 ओनरची i20 साहेबांनी सांगितली, पण आमची चर्चा होत असते. दर व्हिडिओ दर आठवड्यातनं 2 तर कॉल असतात साहेबांनी माझे. आणि कमी बजेटमध्ये गाड्या घ्यायच्या असेल तर नक्की गीतांग मल्टीव्हिल्सला व्हिजिट देऊ शकता. सर एकदा परत ऍड्रेस रिपीट करा सर. आपला ऍड्रेस आहे गीतांग मल्टीव्हिल्स, अपोजिट ऑडी शोरूम, पुणे बँगलोर हायवे, पाषाण सूस रोड, खिंड ब्रिज, पाषाण, पुणे. ओके. तर स्क्रीनवर नंबर आहे आणि टायमिंग वगैरे काय असणार कॉलिंगचा? हा मित्रांनो, हा एक मोठा महत्वाचा मुद्दा आहे, कारण लोक सकाळी 7 वाजेपासून कॉल चालू करतात, रात्री 11-12ला पण कॉल करतात. तर मी एकच सांगेल की आपलं जर गाडीविषयी माहिती वगैरे काय पाहिजे असेल तर सकाळी 11 ते 8 वाजेपर्यंत तुमचा कॉल घेण्यात येईल. आणि सरांचा स्वभाव एवढा भारी आहे ना, तर तुम्ही म्हणणार ना आले की 10 मिनिटं बसून 15 मिनिटं बसून, आणि नाही म्हटलं अर्धा दिवस तर बसतील सर तुमच्याबरोबर गप्पा मारत. हो, मग काय. तुम्हाला एक गाडीच्या आपलं जागी काम. 10 गाड्या दाखवतील सर. हो. ही नाही आवडली तर ती घे बाबा. त्याच बजेट प्राइस मध्ये 2 लाखाचं बजेट असेल तर तुम्हाला इथं नाही म्हटलं 5-6 तर ऑप्शन नक्कीच अवेलेबल आहे. हो आहे का नाही सर? तर आता मोस्ट डिमांडिंग जास्त वेळ न घालता इको पण आहे, कव्हर करूया. हो. काय इको काय माहिती असणार आहे सर इको? तर इको आपली 2010ची आहे, AC, पेट्रोल, CNG, 5 सीटर गाडी होती, 8 सीटर मध्ये कन्वर्ट केलेली आहे कस्टमरने. आणि गाडीची प्राइस करतोय आपण 2,35,000 रुपये फक्त. 2,35,000? 2,35,000 मध्ये गाडी आहे. माग मी गेलो 2,80,000 सांगत होते फक्त. काय माहिती दुसरी गाडी असेल ती, आपल्याकडे तर नाही. आपल्याकडे तर नाही. 2,35,000 मध्ये तुम्हाला 2,35,000 मध्ये गाडी. कन्व्हर्टेबल म्हणजे किती सीटर? 5 सीटरची 8 सीटर केलेली आहे. कंडिशन कशी आहे सर आतून? कंडिशन चांगली आहे गाडीची, एकदम व्यवस्थित आहे, ओरिजिनल स्ट्रक्चर मध्ये गाडी आहे. साधारण चाललेली किती? गाडी 88,000 चाललेली गाडी आहे. शोरूम हिस्ट्री सहित गाडी आहे ही पण. शोरूम हिस्ट्री? शोरूम हिस्ट्री आहे गाडीची. इकोची शोरूम हिस्ट्री भेटते आणि 2,35,000 गाडीची प्राइस आहे मित्रांनो. निगोशिएबल आहे ती पण, प्राइस कमी होईल इथं आल्यावर. सर काय हो, प्राइस निगोशिएबल पण करताय हो, का? ते लोकांना 2 लाख परवडायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आणता कितीला गाड्या नेमका? तुम्ही काय होलसेल रेट मध्ये आणता की कसं आणता गाड्या नेमका? ते आणता काही असो, पण आपलं काम आहे की लोकांना चांगल्या किमतीत चांगल्या गाड्या देणं, बस. म्हणजे त्यांना परवडायला पाहिजे, त्यांना वाटायला त्यात पाहिजे. प्रॉफिट जास्त काढायचा नाही. जास्त गाड्या देणं. तर आणि लो बजेट गाड्यांमध्ये जास्त प्रॉफिट पण निघत नाही मित्रांनो. तुम्ही जर सेकंड हँड गाड्यांचे व्हिडिओ पाहत असाल तर एखादी म्हणजे जसे ब्रँड असतात मोठमोठे, तर त्यांचे काय भरपूर काय स्टाफला पैसे वगैरे द्यायचे असतात, मग त्यांचे ते प्राइस वाढवूनच सांगतात आहे का नाही सर? हो, प्रत्येकाचे ओव्हर रेट जास्ती असतात, त्यांचे भाडे जास्ती असतात, हा. त्यांचं स्टाफचं ऍडव्हर्टायझिंगचा खर्च जास्ती असतो. मग तर त्यामध्ये- आपला कसं आहे, एकदम आटोक्यात काम आहे. म्हणजे कमी वन मॅन margin शो मध्ये काम चालतं आपलं. मध्ये आणि बस. सर कसे 15 वर्षे काय 14 वर्षे आपण म्हटले नाही field मध्ये. हो, 14 वर्षापासून आपण या फील्ड मध्ये आहोत. तर एक्सपेरिमेंट भरपूर आहे. लो बजेट गाड्या कुठनं आणायच्या, कशा आणायच्या आणि कशा सेल करायच्या हे सरांना नक्कीच माहिती आहे. हो, तर मांजा आहे ना सर? हो, मांजर पण मांजावर मांजर बसलेली आहे आमची मनी म्याव, स्वीट मनी म्याव, ही कायम आमच्या ऑफिस मध्ये पण असते. आणि मेन कोल्हापूर पासिंग मध्ये. कोल्हापूर पासिंग मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे. हम्म, हम्म. गाडी वेल मेंटेन आहे, 2 लाख किलोमीटर चाललेली आहे, पण गाडी एकदम व्यवस्थित आहे. डिझेल D90 इंजिन आहे, क्वाट्रा जेट, ऑरा ABS, ओके. हिला 2 एअरबॅग आहेत. टॉप एंड मॉडेल आहे हा गाडीचा, आणि गाडीची प्राइस आहे फक्त 190. 190 D90 190. D90 गाडीचं इंजिन आहे हा. आणि प्राइस 190 आहे. बघा Quattro matching आहे का नाही? रायमिंग केली का नाही साहेबांनी? राईम केलं राईम. D90 90, 190 yes. क्वार्टर जेट इंजिन मध्ये टाटाची मांजा, ती पण मांजा. कोल्हापूर पासिंग हा, आणि मांजावर आमची मांजर. तर मांजरला थोडं आता कंडिशन कशी आहे सर? कंडिशन चांगली आहे गाडीचे, बेज इंटेरियर आहे गाडीचा, एकदम बघू शकता. गव्हर्नमेंट ऑफिसरने वापरलेली गाडी आहे. गाडी डिझेल मध्ये? डिझेल मध्ये गाडी आहे. बघा आतमधलं कुशन, पडदे बिडदे सगळं कसं व्यवस्थित आहे, म्हणजे
हे ऍक्च्युअली गव्हर्नमेंट ऑफिसर्स वापरायची गाडी त्या टायमात म्हणजे फुल मेंटेन. फुल मेंटेन. आणि जसं तुम्ही व्हिडिओ मार्फत पाहू शकता मित्रांनो, गाडीला व्हील कॅप वगैरे ते बसवलेले आहेत आणि टायर देखील बघू शकता. टायरी चांगले आहेत गाडीचे 80% प्लस आहेत. म्हणजे आता तुम्ही ठरवले आपल्या व्हिडिओमध्ये टाटाच्या गाड्या नक्कीच आणायच्या. हो हो हो. हा. टाटा देश की शान, मजबूत लोहा. आणि टिगोर झाली, टाटाची टिगोर. मांजर मागच्या वेळेस टिगोर होती टिगोर होते, विस्टा क्वाट्रा जेट होते आपल्याकडे. आणि आता मांजा आणलेली, आता विस्टा मांजा आहे, आणलेली. प्लस टीडीआय विस्टा आणलेली आहे. तर मित्रांनो मांजा झाली. आता तुम्ही 2012-13 ची स्विफ्ट घ्यायला गेलात तर मार्केट 3.5-4 लाख रुपये चालू आहे. तीच विस्टा आम्ही 1.5 पाऊण 2 लाखाला दिलेली आहे. काहीच्या काही रेट चालू कायच्या रेट सेम इंजिन. बरोबर स्विफ्टचं इंजिन, मांजाचं इंजिन सेम आहे. बरोबर आहे. आणि ऍव्हरेज वगैरे चांगली, गाडी मजबूत आहे. त्या टायमिंगला भरपूर चाललेली आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहात, तर तुम्हाला तर नक्कीच माहिती आहे गाडी कशी कुठून घ्यायची आणि काय प्राइस मध्ये घ्यायला पाहिजे. तर तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला, आता तुमचं काम आहे कुठून गाडी घ्यायची आणि काय नाही, आहे का ना पाटील सर? हा. Yes. आता वॅगनर आहे, ब्ल्यू ब्युटी, काय माहिती असणार आहे? स्काय ब्लू मध्ये वॅगनार आहे. 2009 ची, ऑक्टोबर 2009 सेकंड ओनर, 80,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके. गाडी 1,25,000 रुपये आपण सांगतोय, निगोशिएबल करून देऊन टाकू. 1,25,000 वॅगनर LXi. LXi व्हेरियंट. याच्यात पॉवर विंडो वगैरे नाही ना? याला नाही पॉवर विंडो नाही, याला एसी पॉवर शेअरिंग फक्त. LXi व्हेरियंट आहे आणि 1,25,000 सव्वा लाखात तुम्हाला गाडी भेटून जाईल. बेस्ट डील. बेस्ट डील 1,15. 1,15 1,25 वरनं 1,15 10,000 डायरेक्टली निगोशिएबल. यस. तर व्हिडिओच्या एंडिंग मध्ये कोणती गाडी दाखवताय sir? फोर्ड विगो आपली राहून गेली होती. पेट्रोल सीएनजी गाडी आहे, 2012 ची, ओनर 3 आहेत. टायटॅनियम टॉप एंड मॉडेल आहे, ABS एअरबॅग वाली गाडी, अलॉय व्हील्स. गाडी 190 मध्ये आहे. 190 1,90,000 टायटेनियम व्हेरियंट आहे. टायटॅनियम व्हेरियंट आहे. आणि सध्या फोर्ड भारतामध्ये नाहीये, पण गाड्या त्याच्या एकदम जबरदस्त आहेत. चल, तर गाड्या एकदम नक्कीच चांगल्या आहेत. पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये पेट्रोल प्लस CNG गाडी आहे. फॉर्ड फिगो अवेलेबल आहे. कॅश मध्ये गाडी कॅश मध्ये डील 190 आहे. मान सन्मान करून थोडाफार इकडे तिकडे होऊन जाईल. यस. आणि फॉर्डचं टायटेनियम व्हेरियंट. टायटॅनियम व्हेरियंट टॉप एंड इंटेरियर मॉडेल. वगैरे कसं आहे? इंटेरियर चांगलं आहे गाडीचं, बघू शकता. एकदम साधारण ब्लॅक अँड चाललेली? सिल्वरचं कॉम्बिनेशन आहे. साधारण रनिंग काय झाली? रनिंग 80,000 चाललेली गाडी. 80,000. 80,000 टायटेनियम व्हेरियंट आहे. गाडी जरा ओनर जास्त आहे, पण गाडी कंडिशन मध्ये. कंडिशन मध्ये. तुम्ही व्हिडिओ मार्फत तुम्ही कंडिशन पाहून घ्या. स्क्रीनवर नंबर आहे. एकदा सर आता जाता 2 शब्द प्रेक्षक मित्रांना काय? मित्रांनो, व्हिडिओ बघा, लवकरात लवकर या, कारण गाड्या येतच जातात फटाफट. मग परत तुम्ही म्हणतात की व्हिडिओ मध्ये आम्ही आताच गाडी बघितली नाहीये. पण काय, व्हिडिओ पडले आपल्या गाड्या जातात. आपल्या किमतीच तशा असतात की ज्या चालणाऱ्या गाड्या ज्या मार्केटमध्ये, त्याच गाड्या आपण ठेवत असतो. आणि सर मेन राहिला आता डॉक्युमेंट काय आणायचे गाडी आता, ते राहिलेला प्रश्न. काय डॉक्युमेंट काय आणावं? डॉक्युमेंट म्हणजे 2 ऍड्रेस प्रूफ कंपल्सरी लागतात गाडी ट्रान्सफर साठी, आणि पॅन कार्ड. मतदान कार्ड झाले, इलेक्ट्रिक बिल, असं काहीतरी 2 आणायचे, 2 ऍड्रेस प्रूफ आणायचे ओके आणि एक पॅन कार्ड आणायचं. हे झालं गाडी नावावर करण्यासाठी. ओके. आणि जर लोन करायचं असेल मित्रांनो, तर त्याच्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट आणि तुमचा ITR असेल तर ITR, नाहीतर 3 महिन्याची सॅलरी स्लिप्स. ओके. एवढं डॉक्युमेंट एवढे डॉक्युमेंट्स घेऊन या. जर लोन करायचं असेल तर 1-2-3 दिवसात आपण ते लोनचं सांगून टाकतो. आणि जर माहिती समजली नसेल तर स्क्रीनवर नंबर तुम्ही कॉल करू शकता. कॅटलॉग वगैरे भरपूर काही आहे आणि Yes. कॅटलॉगचे थोडे प्राइस हाय असतात. व्हिडिओ मध्ये का सांगतो आपण कमी, कारण भरपूर सर आपण कुठं गाड्या विकलेली सर, साधारण कुठं विकलेले? आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र तर विकतोच आहे, पण अदर स्टेट्स मधून पण आपल्याकडे लोक येतात. तेलंगणा झाले, कर्नाटक झालं, बँगलोर, त्या साईडला पण आपल्या गाड्या गेलेल्या आहेत. म्हणजे ते कॉन्टॅक्ट कसं झालं तुमचं? हे ऑनलाईन सोशल मीडिया, लोक फेसबुकवर गाड्या बघतात, युट्यूबला गाड्या बघतात, आणि इन्स्टाला गाड्या बघतात. आणि जास्त करून चांगल्या गाड्या या पुण्यामध्येच भेटतात. हो. आणि आता आपलं कसं बेस जुना आहे, जवळजवळ 12-14 वर्ष झालेली, त्याच्यामुळे एकदा बाहेर गावचा घेऊन गेलेला कस्टमर तो परत आपल्याकडे तो 4 कस्टमर घेऊन येतो. येस. आणि तोही गाडी बदलत असतो दर 2-4 वर्षाला. तर अशाच गाड्या तुमच्यासाठी आणत असतो आपण बजेटमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही भरपूर मागच्या वेळेस रिस्पॉन्स दिला चांगला, म्हणून तुमच्यासाठी लगेच आणला, नाही तर मी काय करणार नव्हतो व्हिडिओ. मला वाटलेलं एवढा काही रिस्पॉन्स येणार नाही, ते पण चॅनल उघडून मला 3 दिवस झाला आणि तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स दिलेला आहे मित्रांनो. मी तुम्हाला असे चांगले व्हिडिओ घेऊन येत जाईन. आता पाटील सर काय माहिती आता कधी नेक्स्ट टाइम कधी बोलावतात, कारण प्रश्न तर आपण एवढे विचारलेले, मार्जिन पासून गाड्या कुठं आणता, काय आणता, किती प्रॉफिट होतं, काय होतं. तर कधी सर पाटील सर आता प्रेक्षक मित्र तर नक्की तरी साधारणतः आपला 20 दिवस ते महिन्याच्या आत व्हिडिओ बनतो. एक व्हिडिओ बनतो. आता आपण व्हिडिओ तर हे चांगला चालणार आहे. हो. लोकांना किमती माहिती आहेत, कुठनं गाडी घ्यायची ते पण माहिती आहे आम्हाला कधी येतं. पक्का 20 दिवस ते महिन्याच्यात आपला व्हिडिओ बनतो. आणि हा स्टॉक त्या व्हिडिओ मध्ये नसणार आहे, कारण लगेच सेल होतात. तुम्ही येतात, चॅनलचा रेफरन्स देता आणि एक चांगली डील नक्की घेऊन जाता. तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हा लाईक किती यायला पाहिजे तुमच्या मते?
किती लाईक यायला पाहिजे आता लाईक तर काय सांगू शकत नाही, पण येतात चांगल्याच लाईक्स नाही नाही तुम्ही सांगा किती करायला पाहिजे. मी तर सांगितलं करत नाही, तुम्ही सांगा. हा, माझ्या मते 2 दिवसात 10,000 तरी व्ह्यू व्हायला पाहिजेत. तर नक्कीच तुम्ही कराल याची अपेक्षा आहे मित्रांनो. चला आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मी भेटतो तुमचा असंच नवीन नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. चला मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सोबत लवकर. धन्यवाद. जय महाराष्ट्र.